हाय मित्रांनो, अद्याप चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल आणि त्याचं रिलेशन खूप चांगलं असते, पण तरी पण आपल्याला म्हणजे आपण आनंदी नसतो का माहीत नाही। पैसा असं सगळं असतं, किती पण कमवू दे तरी पण आपण दुःखी राहतो, अजिबात आनंद राहत नाही। कारण आपलं जीवन हसत खेळत असताना तर या कारण आपलं वेगळ्या परस्त्री किंवा एखादी बाई परपुरुषासोबत संबंध ठेवते आणि आपलं रिलेशन सोडते। आपले लेकरं बाळ असतात, आपले कुटुंब चांगलं असतं, आई वडील चांगले असतात, सर्व नातेवाईक चांगले असतात, तरी पण आपल्या कुटुंबाचा न विचार करता दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जातात। काही बायका तर अशा असतात की आपला संसार वाटोळ तर करून घेतात, तसंच ते दुसऱ्यांच्या संसाराचा वाटोळ करण्यात प्रयत्न करतात। काही पुरुष जाणून बुजून त्या स्त्रीच्या जीवनात जातात, त्या स्त्रीचं जीवन अगदी चांगलं आहे, व्यवस्थित आहे, मुद्दाम त्यांच्या जीवनात इंटरफिअर करतात आणि त्यांचं जीवन बिघडवतात, त्यांना नादाला लावतात। त्यांच्यामुळं त्यांचं बाकीचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होतं। आणि काही बायका पण अशा आहेत, चांगला पुरुष असतो, त्या पुरुषांचे कुटुंब अगदी व्यवस्थित असतं, चांगलं असतं, तर त्या बायका त्यांचं पुरुषांच्या जीवनात जातात आणि त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार, फक्त चैनी करण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी। मित्रांनो, का तुमचं कुटुंब आहे, तुमचं एवढं व्यवस्थित असताना का दुसऱ्यांच्या नादाला लागतं? तुमचं कुटुंब, तुमचं व्यवस्था का बिघडवत आहे? मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही जर दुसऱ्यांच्या नादाला लागून जर तुम्ही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करत असाल तर खरंच तुम्ही हे थांबवा, नाहीतर आपल्याला कोणच साथ देणार नसेल, शेवटी आपण एकटं पडू।